नमस्कार श्रोते मित्र हो. कथारस सादर करत आहे ज्येष्ठ साहित्यिक देवदत्त पाटील लिखित कादंबरी शापित सावल्या. प्रकरण 24. गोविंदराव शेतावरून केव्हा परत येतील? त्यांची भेट झाली नाही अजून. आज गडी आहेत कामाला, त्यामुळे ते संध्याकाळीच घरी परतणार. पण त्यांची सोबत तुम्हाला नाही आवडणार. असं नाही होणार. त्यांची माझी निश्चित दोस्ती जमेल. सोबत आवडणार नाही म्हणजे तुम्हाला गप्पा वगैरे मारता येणार नाही त्यांच्याशी, म्हणून म्हणते. ते मुके आणि बहिरे आहेत. सुभाषने मला सगळ्या गोष्टींची कल्पना दिली आहे. ते मुके बहिरे असल्यानं काही बिघडणार नाही आहे. आम्ही डोळ्यांनी बोलू. गंमत म्हणून तुम्हाला याविषयी एका हिंदी कवितेच्या ओळी सुनावतो. शब्द तो शोर है, तमाशा है, भाव के सिंधु में बताशा है, मर्म की बात होठों से न कहो, मौन ही भावना की भाषा है. अहो, शब्द म्हणजे केवळ आवाज, एक खेळ करमणुकीचा, भाव सागरातला एक बुडबुडा. नाजूक गोष्टी ओठाच्या शब्दाने व्यक्त करण्याच्या नसतात, कारण भावनेची खरी भाषा मौनच आहे. कमलाच्या लाल चुटूक पातळ ओठावर स्मित उमलला. तिनं डोळ्यानंच लाजरी दाद दिली. ताट तांब्या वगैरे उचलून हातात घेतलं. ती जायला निघाली. वाचण्यासारखं काही असेल तर आहे ना. मला थोडा वाचनाचा नाद आहे. परिस्थितीनेच मला वाचायला लावलंय म्हणा हवं तर. यांचं तोंड बंद, कान बंद. मी वेळ घालवण्यासाठी हा नाद लावून घेतला आहे. शिवाय मास्तर काकांच्याकडेही खूप पुस्तकं आहेत. तुमचं शिक्षण? केवळ 7वी पास आहे मी. पुढं शिकण्याची खूप इच्छा होती, पण परिस्थिती अनुकूल असायला हवी ना त्याला. केवळ शाळेतच शिक्षण मिळतं असं नाही आहे. तुम्ही जे ज्ञान मिळवलं आहे ते पदवीधर स्त्रियांच्या मनाने खूपच जास्त आहे. सुभाष तुमच्या वाचनाच्या व्यासंगाबद्दल, ज्ञानग्रह करण्याच्या वृत्तीबद्दल नेहमी बोलतो. त्या कौतुकानं संकोचून कमलानं तिथून निघून जाणं पसंत केलं. नंतर तिनं प्रतापराजांना बरीचशी विविध विषयावर पुस्तकं आणून दिली. कमलानं शेताहून आल्या गड्याकडे नवऱ्याची दोपारी पाठवली. स्वतः जीवली. विजयाला खेळवत बसली. 3 प्रहरी प्रतापराजे झोपून उठल्यावर त्यांना चहा नेऊन दिला. तेव्हा तिच्या काखेत विजया होती. प्रतापराजेंनी चहा घेतला. काय म्हणते विजया राणी? सोडा बघू तिला. कमलानं विजयाला खाली उतरवलं. जा, काकांच्याकडे जा बघू. अगं, ते काका आहेत आपले. पण विजयानं आईच्या पायाची मिठी काही सोडली नाही. ती या कधी न पाहिल्या काकाकडे भेदरलेल्या नजरेने कुतूहलानं लांबूनच पाहत होती. इकडे ये, हे बघ, तुला खाऊ देतो, ये. प्रतापराजे झाकली मूठ पुढे करून तिला आमिष दाखवू लागले. तरीही विजया त्यांच्याकडे जाईना. बेरकी आहे पोरगी. या इनामदार फकीराची मूठ रिकामी असणार हे ओळखलंय तिनं. जाणूनच असतो तर हिऱ्या मोत्यांची मूठ उधळली असती हिच्यासमोर. ते हसत बोलले. नवख्या माणसाकडे जातच नाही बघा. सदान कदा मला चिकटूनच ते. थोडा वेळसुद्धा अंग सोडून दूर राहत नाही. आईच्या माईची ऊब वेगळीच असते. मी इतका वयानं वाढलेला असूनही आई म्हटलं की जीव हळवा होतो, काळजाला ओढ लागते. तरी ही जणू शरीराला फुटलेला माझाच अवयव असल्यासारखी अंग धरून असते. थोडा वेळ दृष्टीला पडले नाही तर रडून आकांत करते. यांना हिच्याशी बोलता येत नाही आणि हिचे बोबडे बोल त्यांना ऐकता येत नाहीत. त्यामुळे असेल कदाचित हिला आईची विलक्षण ओढ. कमला रिकामी कपबशी घेऊन गेली. संध्याकाळी शाळा सुटल्यावर प्रतापराजे मास्तर काकांशी बोलत बसले. दिवस मावळण्याच्या सुमारास गोविंदा आला. दिवे लागणीच्या वेळे आत त्याला घरी येण्याबद्दल कमलानं ताकीदच दिली होती. दुष्ट भाऊबंदांनी मारेकरी घातले तर मत्तीला कोणाला हाक सुद्धा मारता येणार नाही याची तिला जाणीव होती. गोविंदा विजयाला घेऊन प्रतापराजेंच्या खोलीत गेला. प्रतापराजेंनी त्याला नमस्कार केला.
जवळ बसायला सांगितलं. कमला त्या दोघांना चहा घेऊन आली. प्रतापराजेंनी गोविंदाशी खानाखुनाने बोलायला सुरुवात केली. आपण काय करतो ते सांगण्याचा प्रयत्न केला. त्याच्या कामाविषयी, शेतीविषयी बोलणं काढलं. कमला त्याला काय म्हणायचं आहे ते चटकन ओळखायची. तिला त्याची सवय झाली होती. सरावानं त्याची भाषा कळू लागली होती. प्रतापराजेंना काय सांगायचं आहे तेही ती खानाखुनाने कसं सांगावं ते शिकवू लागली. त्यांच्या विचित्र हातवाऱ्याने तिला हसू येत होतं. गमतीचे अर्थ काढले जात होते. प्रतापराजेंच्या अभिनयानं विजयासुद्धा खुदकन हसली. त्या तिघांना तिथं सोडून ती घरकाम करायला निघून गेली. त्या दिवशी प्रतापराजे मास्तर काकांच्याकडे जेवले. पुन्हा रात्री झोपण्याची वेळ होईपर्यंत गोविंदाशी हातवारे आणि मुद्राभिनयाच्या सहाय्याने गप्पा मारण्याचा प्रयत्न चालू ठेवला. त्या दोघांचं चांगलंच जमणार हे कमलानं ओळखलं. कारण मुख्या बहिऱ्या माणसांशी कष्टपूर्वक, जाणीवपूर्वक प्रयत्नाने गप्पा मारण्याचा, त्यांना समजून घेण्याचा, आपले भावना विचार त्याच्या भाषेत भाषांतरित करण्याचा त्रास सहसा कोणी घ्यायला तयार नसतं. प्रतापराजेंनी मात्र गोविंदाशी दोस्ती जमवायचीच या निश्चयानं खटपट सुरू केली होती. कमलानं रात्री प्रतापराजेंचा बिछाना व्यवस्थित केला आणि ते आपल्या खोलीत परतली. दिवसभराच्या श्रमानं गोविंदाला झोप लागली होती. कमलानं झोपण्याआधी पाणी प्यायला तांब्या उचलला आणि एकदम तिच्या लक्षात आलं, आपण प्रतापराजेंच्या खोलीत तांब्या भांडं ठेवायला विसरलोय. तिनं हातातला तांब्या पाणी न पिताच खाली ठेवला. तांब्या भरून घेऊन ती जिन्याकडे गेली. जिन्यावर पाऊल ठेवलं आणि वाटलं जावं की नको. थोडी चलबिचल झाली. वाड्यातली सगळी माणसं झोपल्यानं अगदी सामसूम झालं होतं. खोलीत प्रतापराजे एकटेच होते. अशा ऐवेळी परपुरुषाच्या खोलीत जायचं म्हणजे कमलाच्या छातीत उगीचच धाकधूक सुरू झालं. जावं की नको या संभ्रमातच ती जिना चढून माडीवर गेली. आपण तांब्या भांडं ठेवायला मुद्दामच विसरलो की काय याची तिला शंका येऊ लागली. ती खोलीच्या दाराशी आली. दारातून बंद होतं. दार खूपच जुनं असल्यानं त्याला एक किंचितशी रुंद फट होती. धडधडत्या छातीनं कमलानं त्या फटीला डावा डोळा लावला. प्रतापराजे बिछाण्यावर पडून छातीवर पुस्तक धरून वाचत होते. उशाजवळच कंदील ठेवला होता. कमलानं हलक्या हातानं दारावर टकटक केली. आत प्रतापराजे चटकन उठून बसले. कमलानं फटीवरून डोळा काढला. प्रतापराजेंची पावलं दाराकडे येत असल्याची दबकती चावल ही देत नव्हती. काही क्षणात दारातून आवाज आला. कोण आहे? मी कमला. आजही पाणी ठेवायला विसरले मी. प्रतापराजेंनी दार उघडलं. तिच्या हातातलं तांब्या भांडं घेतलं. तुम्ही फार काळजी घेताय माझी. खरं म्हणजे जेवढी घ्यायला पाहिजे तेवढी घेत नाही म्हणा. म्हणजे माझ्यासाठी आणखी काय करावं म्हणता? तुमच्यासाठी करावं तेवढं थोडंच आहे. आणि आपण बोलण्यात काही चूक तर केली नाही ना या शंकेनं शरमून कमला चटकन वळली आणि लगबगीनं निघून गेली. आपल्या खोलीत बिछाण्यावर येऊन पडल्यावरही मनात धाकधूक चाललं होतं तिच्या. आपल्या बोलण्याचा प्रतापराजे काय अर्थ घेतील या विचारानं जीवाची कासावीस होत होती. कमलानं कुस बदलली. विजयाचा हात तिच्या अंगाखाली सापडला तसं ती किंचाळून उठली. कमला झट दिशी उठली. विजयाला परत कुशीत घेऊन समजावत थोपटत झोपवलं. तीही डोळे मिटून झोपेची आराधना करू लागली. सकाळी चौकातल्या तुळशी वृंदावनाभोवती सडा टाकून सुंदरशी रांगोळी काढली. स्नान करून स्वच्छ धुवट साडी नेसून कमलानं तुळशीची पूजा केली. वृंदावनाला फेऱ्या घातल्या आणि ती थोडा वेळ हात जोडून डोळे मिटून वृंदावनापुढं प्रार्थना पुटपुटत उभी राहिली. डोळे उघडले. समोर पाहिलं तर सोप्यातल्या जिन्यावर मधल्या पायरीवर उभं राहून प्रतापराजे तिच्याकडेच टक लावून पाहत आहेत. ती बावरली. उगीचच तिनं छातीवरला पदर थोडा पसरला. माथ्यावरला पदर थोडा पुढे ओढला. प्रतापराजेही ओशाळून घाईनं जिना उतरून खाली आले. आज त्या आदल्या दिवसापेक्षा खूपच लवकर उठले होते. कमलानं घाईघाईनं वृंदावनापुढं ठेवलेलं पूजा साहित्य उचललं आणि ती स्वयंपाक खोलीकडे वळून चौकातनं जाऊ लागली. तिनं गच्च घट्ट कासोटा घातला होता
आणि निऱ्यांच्या घोळाला पुढे लपेटीत डौलदार चालणं ती चालली होती. आपल्या पाठीला प्रतापराजेंच्या नजरेचा स्पर्श होत असल्याच्या जाणीवेनं तिला थोडं अवघडल्यासारखं झालं होतं. ते किरकोळ प्रसंगानेही तिचा श्वास वेगावला होता आणि तारांबळ उडाली होती तिची. थोड्या वेळानं तिनं स्वतःवर काबू मिळवला आणि ती परत बाहेर आली. आता तिच्या चेहऱ्यावर प्रसन्न हास्य लहरत होतं. लवकर उठलात? लवकर? अहो, दिवस तर खूपच वर आलेला दिसतोय. गोविंदराव उठले का? ते उठून अवतासाठी बैल सांगायला गेलेत. भुईमुगात कोळपणे आहे ना आज? तुम्हाला आंघोळीला पाणी काढून देते, चला. आज गरम पाण्याची आंघोळ नको, मी आडातनं पाणी शेंदून घेईन. मला त्रास होईल म्हणून? तसं नाही, पण मला सवय आहे गार पाण्यानं आंघोळ करायची. गरम पाण्यासाठी अडून बसून मला कसं चालेल, म्हणून केली सवय. काल प्रवासाचा शीण होता, जागरणाचा आळस होता, म्हणून गरम पाण्यानं आंघोळ केली, झालं. आज पाणी तापवली तुमच्यासाठी, उद्यापासून करा म्हणे गरम पाण्याची आंघोळी, चला. दोघंही परसदारी आले. वाड्याच्या पाठच्या भिंतीला लागूनच बाथरूम होतं. म्हणजे तिन्ही बाजूनी 9 इंच विटांची पुरुष उंच भिंत होती आणि एका बाजूला दार, वर आकाशाचं छत. पूर्वी तर केवळ तरटाचा आडोसा होता. कमलानं अशी बाथरूम बांधून घेतली होती. त्या बाथरूमाला लागून दगडांची मोठी चूल बांधली होती आणि त्यावर हंडा ठेवला होता. चुलीत लाकडं जळत होती. कमलानं हंड्यातलं पाणी तांब्यानं उपसून बादली भरली आणि बाथरूममध्ये ठेवली. पत्र्याची घागर घेऊन ती आडावर गेली. प्रतापराजे आड बघायला आले. आड खूपच खोल होता. पाणी काळं भोर. आडाभोवती कमर उंच दगडी भिंत होती. कमलानं रहाटावरनं दोऱ्याचा फास लावलेली घागर सोडली. भर दिशी दोर सोडला. घागर पाण्यावर जाऊन आपटली. कमलानं रहाटाला एका हातानं धरून आडात डोकावून पाहत दुसऱ्या हातातल्या दोरला झटके देऊन घागरीचं तोंड पाण्यात बुडवलं. घागर भरली तसं ती भराभर दोर ओढू लागली. मध्येच तिनं हसऱ्या चेहऱ्यानं समोर आडापलीकडे उभ्या असल्या प्रतापराजेंकडे बघितलं. ते भारावल्या डोळ्यानं तिच्या चपळ हालचालींकडे, हिंदकळत्या, हलत्या, लबकत्या, तापत्या, सैलावल्या देहाकडे निश्चल नजर लावून पाहत असल्याचं दिसलं. तिला वाटलं हातातला दोर सुटणार, घागर आडात परतणार, पाण्यात उडून तळाशी जाणार. पण तिनं कसं बसं मनाला समजावलं. आता हळूहळू दोर उडत तिनं घागर वर येताच पुढे झुकून घागर उडून घेतली आणि दोरीचा फास काढला. घागरीला एक झटका देऊन ती कमरेवर घेतली. दुसऱ्या बाजूला किंचितसं झुकून ती चालू लागली. पाठीमागून प्रतापराजेही आले. इथं खूपच झाडी आहे. कुंपणापलीकडे तर शेतच आहेत. तुमचा वाडा फराऱ्यांना, भूमिगतांना आश्रय द्यायला उत्तम आहे. पुढच्या दरानं पोलीस आले तर या झाडीत लपून बसता येईल किंवा कुंपणातून बाहेर पडून शेतातल्या पिकातून पसार होता येईल. सुभाषदादानं ही गोष्ट हेरूनच आणखी काही लोकांना इकडं आणलं होतं. कमलानं घागरीतलं थोडं पाणी गरम पाणी काढलेल्या बादलीत ओतलं. बघा, तुम्हाला कडक तापलेलं पाणी पाहिजे की? फार कडक नको, म्हणत प्रतापराजे बाथरूममध्ये आले. त्या अरुंद जागेत कमलाला खेटून उभं राहण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. त्यांनी बादलीतल्या पाण्यात हात घातला. बस, आता गार पाणी ओतू नका. कमला बाहेर आली. घागरीतलं उरलेलं पाणी हंड्यात ओतलं आणि घागर हंड्यावर ठेवून चुलीत लाकडं सारली. तोपर्यंत विजया आई आई म्हणून हाका देत परसदाराकडे आली. कमलानं तिला हाताशी धरलं. तुम्ही आज कपडे बदलताय ना? मी धुवून टाकते. तुम्ही कशाला धुत बसताय? धोब्याकडे टाका. या खादीच्या कपड्यातून मळ काढायचं तर ताकदीचाच धोबी पाहिजे. धोबी चौकशी करणार हे खादीचे कपडे कोणाचे म्हणून. हो, खरं आहे तुमचं. प्रतापराजेंनी दार बंद करून घेतलं तसं कमला विजयाच्या हाताला धरून परड्यातल्या पडवळ, कारली, श्रावण घेवडा यांच्या वेली पसरल्या मांडवाकडे गेली. भाजीला घेवड्याच्या शेंगा वेचल्या. त्या ओट्यात घेऊन विजयाला चालवत तिच्याशी बोलत परत आली. तोच दार उघडून कमरेला लुंगी लावले प्रतापराव बाहेर आले.
पोटाचे हाल होऊन एकेकाळी कोल्हापूरच्या तालमीत कुस्ती व्यायामानं कमावलेलं आणि कसदार खाण्यानं पोचलं बलिष्ठ शरीर आपला पीळ राखून होतं. गव्हाळ तांबूस कांती आता किंचित फिकटली होती. कमलानं एका दृष्टीत त्यांचा बिंडाक देह न्याहाळला आणि संकोचानं ती हंड्यावरील घागर उचलून खाली ठेवायला गेली. बाथरूममध्येच कपडे टाकलेत एवढंच बोलून प्रतापराजे भरभर पावलं टाकीत आत निघून गेले. कमला विजयाला अंघोळ घालण्यासाठी पाणी काढू लागली. त्या दिवशी दुपारी कमलानं परत प्रतापराजेंना ताट वाढून त्यांच्या खोलीतच नेऊन दिलं. त्यांचं जेवण होऊपर्यंत त्यांच्याशी ती बोलत बसली. आपल्याला आलेल्या अनुभवाविषयी ती बोलत होते. त्या सुरस गोष्टी ऐकताना कमलाचं भान हरपत होतं. जीवघेणी संकट आणि चित्तथरारक प्रसंग, केसाच्या अंतरावर येऊन ठेपल्या मृत्यूच्या दाढेतून झालेली सुटका, अशा गोष्टी ऐकून तिला आपल्या निरस मिळमिळीत कंटाळवाण्या आयुष्याचा तिटकारा वाटू लागला होता. काहीतरी भव्य दिव्य करीत असला वीर पुरुष तिच्यासमोर होता. त्याच्या विशाल जीवनप्रवाहाच्या काठानं जरी प्रवास करण्याचं भाग्य तिला लाभलं असतं तरी जन्माचं सार्थक झालं असतं. ती आता काठावर काही पावलं तरी प्रवाहाबरोबर चालत होती याची सुद्धा तिला धन्यता वाटत होती. गोविंदा त्या दिवशी दुपारीच घरी आला. प्रतापराजेंशी गप्पा मारण्याच्या प्रयोगात तो मोठ्या खुशीनं सामील झाला. अगदी अल्पावधीतच प्रतापराजे त्या कुटुंबाशी एकरूप पावले होते. प्रतापराजेंना आणि कमलाला भरपूर काळ एकांती बोलत बसायला मिळत होता आणि सहवासाने भावसंबंध दृढ होत चालले होते. या भावसंबंधात अनेक रंग मिसळले होते. त्यांना अनेक छटा प्राप्त झाल्या होत्या आणि त्या एकमेकांपासून अलग काढून दाखवणे, त्यांचे वेगळेपण स्पष्ट करणे अवघड होते. सुभाष अधूनमधून चासला प्रतापराजेंना भेटून जात होता. भालेकर कुटुंब, चव्हाण कुटुंब प्रतापराजेंना आपल्या परीनं जपत होते. गोविंदाच्या मनात प्रतापराजेविषयी अपार आदर आणि श्रद्धा होती. विजयालाही काकाचा लळा लागला होता. मास्तर काका त्यांना सुभाषच्या जागीच मानत होते. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.